हाय हॅलो एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी अशोच लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर खूप साऱ्या गोष्टी ह्या शेअर करणार आहे आणि खूप दिवस झाले माझा काही व्हिडिओ आलेलाच नव्हता कारण दिवाळीची खूप सारी आवरावर चालू होती. इकडे जा तिकडे जा शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी चालू होत्या. व्हिडिओ शूट वगैरे करून ठेवले पण ते एडिटिंग व्हॉइस ओव्हरिंगसाठी मला काही वेळच भेटला नाही आणि जेव्हा भेटायचं तर नवीन काम उभंच राहायचं. त्यामुळे म्हटलं चला जेव्हा आपण थोडं निवांत होऊ तर सगळ्या गोष्टी मी तुमच्यावर नक्कीच शेअर करणार. आणि त्याचबरोबर मी ज्या काही बाल्कनी आहे ना माझ्या 3 तर त्यासाठी मी ग्रिल बनवून घेतलं. DMartवरनं मी छान अशा काचेच्या बरण्या आणलेल्या आहे. त्या कितीला आणल्या, कशा-कशा आणलेल्या आहेत, तर ते सुद्धा मी तुमच्यावर आज शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावाच लागेल. कितीला आणलं वगैरे सगळ्या गोष्टी मी शेअर करेल. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आणि व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबात विसरू नका, जे तुम्ही अजिबातच करत नाही. सगळ्यात पहिले तिथं माझ्या सगळ्या YouTube फॅमिलीला शुभ दीपावली. दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज मला सगळे डब्बे घासून घ्यायचे, बरणी घासून घ्यायच्या. त्यानंतर जे काही काचेचे बाउल्स किंवा ग्लास वगैरे आहे ना, ते सुद्धा क्लीन करायचे. म्हणजे वन साइड जी आहे किचनची, तर ती सगळीच क्लीन करून घ्यायची आहे. तर त्यासाठीच मी सगळ्यात पहिल्यांदा तिथं जे काही डब्बे आहे ना, ते रिकामे करून घेते आणि आज मी डबे मात्र डायरेक्ट टेरेसवर नेणार आहे सगळे घासायला. कारण ऊन पण आहे. ऊन खूप असल्यामुळे ना, मी एका बाजूला डबे घासत होते आणि दुसऱ्या बाजूला सुकत ठेवले, की बाकीचे होईपर्यंत ते अर्धे जे डबे होते ना, ते सुकलेले राहायचे आणि डबे मात्र खूप कडक सुकले होते. ऊनच तेवढं होतं आणि मी फर्स्ट टाईमच वरती टेरेसवर आणले. कारण भरपूर जणांनी वरती घासले. म्हटलं चला आपणही थोडंसं ट्राय करूया. आपणही वरती नेऊया. थोडंसं काम वाढेल, पण लगेच सुकले जातील आणि त्याच्या जागेवर सुद्धा लगेच ठेवले जातील. म्हणून मी हे डबे वरतीच आणून घासून घेतले. आणि ही जी काही क्लिप आहे ना, ही मी श्लोकला आहे ना, शूट करायला सांगितली होती. त्याच्या वयाच्या मानाने आहे ना, त्याने खूपच छान शूट केलं होतं. मला वाटलं नाही जमणार त्याला, पण म्हटलं चला केली तर केली छान, तर खरंच छान केली होती. डबे सुकेपर्यंत मी खाली जाऊन जी काही डब्यांची रॅक आहे ती छान व्यवस्थित पुसून घेतली आणि आणि वरती येऊन बघते तर आरू आणि आरूचे फ्रेंड किंवा श्लोकचे फ्रेंड्स आहे ना, छान डब्यांना खुर्ची करून घेतली आणि त्यावर बसून आहे ना, मस्त गप्पा मारत होते. तर चला अजून मी तुम्हाला म्हटलं होतं, की मी बाल्कनीसाठी ग्रिल बनवलेलं. तर ग्रिलिंगचं काम जे आहे ना, तर ते टेरेसवरच त्यांनी बनवलं. आम्ही त्यांना मटेरियल वगैरे आणून दिलं आणि मग त्यांनी टेरेसवरच ते बनवून घेतलं. तर ज्या काही ग्रिल आहे, ज्या काही आता ग्रिलच म्हणतात, तर ते ग्रिल आहे, तर ते आता पूर्ण बनून झालेले आहे. आज मात्र कलरिंगचं काम आहे आणि त्यांना मी सांगितलं होतं खूप जरा जीव तोडून, की तुम्ही वसुबारसच्या आत मला त्या फिट करून द्या. पण त्यांनी मला वसुबारसच्याच दिवशी फिट करून दिलं. त्यामुळे 2 दिवस मला पुन्हा घर आवरावं लागलं. कारण एक ड्रिल जरी आपण एखादा खिळा जरी ठोकला किंवा ड्रिलिंग जर केलं ना, तरी इतकी सारी धूळ होते घरामध्ये, की आपल्याला पूर्ण जी काही रूम आहे ती आवरूनच घ्यावी लागते. कारण सगळीकडे डस्ट होऊन जाते. तर तसंच झालं. मला 2 दिवस म्हणजे वसुबारस आणि धनतेरस दोन्ही दिवशी मी खूप सारा पसारा आवरत होती. कारण खूप सारा पसारा झालेला होता. पण मात्र गॅलरी ज्या आहे ना, इतक्या मोठमोठ्या दिसतायत आणि लूक पण छान आलेला आहे. तर ते मी तुमच्यावर आहे ना, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करणार. तर चला तर ग्रिलिंगचं काम चालू होतं, कलरिंग वगैरे आणि मग दुसऱ्या दिवशी ना, मी आली DMartला. तर आता काही सणवार आलं, तर काहीतरी थोडीफार शॉपिंग झालीच पाहिजे की नाही. म्हणून म्हटलं चला DMartला जाऊयात आणि DMartला मला आहे ना, थोडंसं उठणं आणि 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या. पण बरण्या मात्र अजिबात घ्यायच्या नव्हत्या बरं का. तिथं गेल्यानंतर आहे ना, काय आलं मनामध्ये काय माहिती. म्हटलं ज्या काही आपल्या बरणीज आहे ना, त्या आपण डायरेक्ट चेंजच करून टाकूया. तर मी छान अशा बरण्या ज्या आहे, जार आहे, तर ते घेऊन आले. तर आधी चेक करून घेतल्या सगळ्या, की कोणती घेऊ वगैरे, कशी दिसेल आणि कसं असतं ना, आपल्या घराचा आपल्याला एक अंदाज असतो. इथे ही वस्तू छान दिसेल, ती तिथे छान दिसेल. तर त्या अंदाजानुसार मी बघत होती आणि काही बरण्यांची मला खूप दिवसापासून हौस होती. पण मग खूप साऱ्या बरण्या होत्या, पण त्या प्लास्टिकच्या होत्या. मग म्हटलं घेऊ की नको? पण मग नंतर मी फायनलच केलं. कारण खूप सारे जण आहे ना, खूप सारी शॉपिंग करत होते आणि ह्या दिवाळीला ना, मला असं काही स्पेशल काही घ्यायचंच नव्हतं, की आपण हे घेऊ, ते घेऊ. तर म्हटलं चला आपण बरण्या चेंज करूया. कारण कसं असतं ना, थेंबे थेंबे तळे साचे. मग एक-एक चेंज हा करतच गेलं पाहिजे की नाही. तर मी इतक्या साऱ्या बरण्या, त्यानंतर अजून काय-काय आणलं, तर ते मी तुमच्यावर आता शेअर करते. तर मी ना ह्या 2 बरण्या आणल्या, ज्याच्यावर शुगर नाव असतं, तर त्या 2 आणल्या. त्यानंतर ह्या ज्या काही आहे ना, ह्या बरण्या बघून मला बरण्या घेण्याची इच्छा झाली बरं का, ही बरणी बघून. तर खूप छान आहे. त्यावर आहे ना, असं वुडनचं आहे. झाकण जे आहे ना, ते वुडन आणि मध्ये ग्लास किंवा ते फायबर टाइप आहे. आणि काचेची बरणी आहे, तर 1 किलोची बरणी आहे. ती मला भेटली ₹99 ला आणि मग प्राईसच्या मानाने म्हटलं छान बरणी आहे, तर मग आपण घेऊयात. तर ह्या ह्या बरणीला बघून मी इतक्या साऱ्या बरणी आता तुम्ही काय म्हणतात जार वगैरे, तर मी तर बरणीच म्हणते. तर ह्या सगळ्या बरण्या मी घेऊन आली.
तर ह्या मी 6 आणल्या. त्यानंतर ह्या ज्या काही 2 आहे ना कढईवाल्या, तर ह्या सुद्धा मला खूप दिवसांच्या घ्यायच्या होत्या बरं का. मी DMartला जेव्हा जायचे ना, तेव्हा चेक करायची. पण असं वाटायचं ना, त्याला खूप असं प्रेस वगैरे करावं लागतं. तर पण म्हटलं चला आपणही यूज करून बघितलं पाहिजे की नाही. शेवटी कसं प्रत्येक गोष्ट ही अनुभवलीच पाहिजे. मग मी ह्या पण 2 आणल्या. शुगर नाववाल्या 2 आणल्या. तर शुगरचं नाव जे आहे ना, मी ते बॅक साइडला ठेवणार आणि त्या पण छान दिसताय आणि हा एक जग पण मला आवडला. जगचं तसं काही नव्हतं घ्यायचं, पण मग म्हटलं चला घेऊनच टाकूया. आता इतके काचेची सगळी म्हणजे काचेची शॉपिंग केलेली आहे, तर मग त्याला पण घेऊनच टाकूया. आणि हा बाउल मात्र मला भय्यान आवडला होता. इतकं सुंदर हे बाउल आहे ना, की इतकं आवडलं मला, की काय सांगू इतकं आवडलं होतं. आणि एक ते बनानावालं जे आहे ना, माझ्याकडे प्लेट आहे 2 बनानावाल्या, पण मग त्याच्यामध्ये बाउल म्हटलं सेम त्याच्यासारखंच घेऊयात म्हणून मग मी ते आणलं. आणि कढया मात्र माझ्याकडे तुम्हाला माहितीच आहे सगळ्या ॲल्युमिनियमच्या आहे. आणि लास्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं तर मला अजून 2 कढई ज्या आहे तर त्या घ्यायच्या आहे. खरं म्हणायला गेलं ना मला एकच कढई घ्यायची होती. पण ही जी काही हंडीवाली कढई आहे ना, तिला बघून आहे ना, मला राहवलंच नाही. मग मी तिला पण घेऊन टाकलं. उगाच तिला राग आला असता ना म्हणून. आणि दुसरी जी आहे ना, तर ती मला घ्यायचीच होती. जी की मी नेहमी गेली का बघतच राहायची आणि ज्या काही कढईवाल्या बरणी आहेत ना, तर त्याला पण नेहमी बघायची. पण आज मी ना फायनली घेऊनच आली. नेहमी म्हणायची, "जाऊ दे आपण नेक्स्ट टाईम घेऊया, नेक्स्ट टाईम घेऊया." कारण दरवेळेस आहे ना, काही ना काही जास्त एक्स्ट्रा घेतलेलं राहायचं आणि आज मला असं स्पेशल काही घ्यायचं नव्हतं. त्यामुळे मी ह्या ज्या काही बरणी आणि कढई आहे ना, तर ते घेऊन आली आणि मला तुम्ही सुद्धा बोलले होते, की "तू जे काही ॲल्युमिनियमच्या आहे ना, तर त्या नको यूज करू. स्टील आणि निर्लेपच्या कर." म्हणून मग आता हा एक छोटासा जो काही किचनमधला चेंज आहे ना, तर तो मी केलेला आहे आणि हळू असे चेंजेस मी करत जाणार आहे. त्यासाठी तुम्ही मला कमेंटसुद्धा करत जा, हे कर, ते कर, म्हणजे मला पण जरा आयडिया येत जातील. तर आता आहे ना ह्या ज्या काही बरण्या आहे ना, त्या आता मी लगेच वॉश करून घेते. कसं असतं ना, नवीन वस्तू जर घेतली ना, तर ती असं होतं ना, कधी वापरून बघू, कधी वापरून बघू. आता रात्रीचे ना 9, 9:30 वाजले होते. माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं होतं आणि म्हटलं चला आता अजून आपल्याकडे वेळ आहे ना, तर लगेच बरणी घासून घेऊया. सकाळी थोडंसं ऊन भेटलं, की दुपारपर्यंत ह्या बरण्या लगेच छान अशा त्याच्या जागेवर जातील. आणि त्यामध्ये छान अशी ग्रोसरी जी आहे ना, ती सगळी भरून घेणार आणि त्या कशा दिसतील ना, त्याची मला जास्त उत्सुकता होती. म्हणून मी रात्रीच्या नाही ह्या लगेच घसायला घेतल्या. तर हे जे काही स्टिकर्स असतात ना, तर त्याला थोडीशी हीट दिली ना, ते पटकन निघून जातात आणि ज्या बरण्या आहे ना, तर त्याचं कसं काढू स्टिकर तेच मला कळत नव्हतं. पण जेव्हा त्या भिजल्या, तर लगेच ते स्टिकरसुद्धा निघून गेलं. आता ह्या सगळ्या बरण्या ज्या आहे ना, ती मी मस्त असं घासून घेते आणि आता तर काही ते लावता येणार नाहीये. पण मग उद्या सकाळी कसं बाकीची कामं होईपर्यंत मग बरण्या पण लगेच भरून त्याच्या जागी ठेवल्या जातील ना. तर ते मला बघायचं होतं, की तो चेंज कसा दिसतो. तर त्याच्यासाठी ही रात्रीची घाई आणि अशी मला रात्रीच्या वेळेला खूप सारे कामं करायला हे आवडतातच. दिवसभर एकदम बोर होतं हे मी तुम्हाला लास्ट टाईमच सांगितलेलं. आणि त्याचबरोबर मी हेही सांगितलं होतं, की खूप सारे भांडे झाले. आता मी अजिबात भांडे घेणार नाही. फक्त मी कढई वगैरे घेणार आहे. बाकी एकही भांडं मी घेणार नाही. तरीसुद्धा मी इतक्या साऱ्या बरण्या घेऊन आली. आता ह्या सगळ्या ज्या काही बरणी आहे ना, तर त्या सगळ्या मी घासून घेते आणि हे जे काही बाउल आहे ना, ते खरंच मला खूप आवडलं होतं. त्यावर इतकी छान अशी डिझाइन आहे ना काचेची. पण आता असं झालंय, की मी ते कशासाठी यूज करू? जे मी डेली यूज करावं असं माझी इच्छा आहे. पण आता बघूयात कशासाठी मी यूज करेल. आता दिवाळीची तर खूप सारी गडबड चालू आहे. हे आवर, ते आवर. तर सध्या मी त्याला वरती नाही काढणार आहे. उगाच माझ्याकडनं पडून फुटणं वगैरे नको व्हायला त्यामुळे. आणि आता तर मी सगळ्याच काचेच्या बरणीज आणि काचेचा जग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहे. आता काळजीसुद्धा मला तेवढीच घ्यायची आहे आणि कसं होतं ना, सवय जर एकदा लागली ना आपल्याला, की मग काही वाटत नाही काचेची असली तरी. कारण मी ना मिठासाठी सुद्धा काचेची बरणी केलेली आणि तेव्हा वाटायचं नको हातातनं पडलं तर, कधी तेलकट वगैरे हात असतात, मग सरकलं, फुटलं वगैरे तर. पण आता त्या बरणींची मला सवय झाली त्यामुळे मग आता काही वाटत नाही. काचेची, प्लास्टिकची काही वाटत नाही. तसंच आता या सगळ्या बरण्यांची ना मला आता सवय करून घ्यावी लागणार आहे. एकदा सवय झाली की काही वाटणार नाही. तर इतका आनंद होता आणि दुसऱ्या दिवसाची कशाला वाट बघायची. त्यामुळे मी रात्रीच हे सुद्धा काम करून घेतलं. ज्या काही बर्नीज होत्या ना, त्या सगळ्या रिकाम्या केल्या आणि उद्या म्हटलं सकाळी माझा स्वयंपाक वगैरे बाकीची कामं आवरेपर्यंत हे सगळं व्यवस्थित सुकलं जाईल. तर त्यामुळे सगळं रिकामं केलं. मग त्याच्यामध्ये काचेचे बाउल्स घासून घेतले, ग्लासेस, त्यानंतर
ज्या काही बरणी होत्या जेवढ्या माझ्याकडे आहे, त्या इतक्या साऱ्या बरणी माझ्याकडे आधी होत्या आणि अजून मी त्यात ॲड केलेल्या आहे. आता यातल्या काही बरणी ज्या आहे ना, त्या मी गावाला देणार आहे. आता दिवाळीमध्ये चक्कर होईलच, तर मग ते गावाला देईल आणि बाकीच्या मात्र मला ठेवेल. तर इतका सगळा हा जो काही पसारा आहे ना, तो रात्रीच मी सगळं आवरून घेतलं होतं. सगळं घसून ठेवलं. सकाळी ऊन पडलेलं होतं. सगळे जे काही बर्नीज वगैरे आहे ना, ते मागच्या गॅलरीमध्ये ठेवलं. मस्त तिथे सुकून गेलं. तोपर्यंत मी ना जी काही ही टाईल्स आहे, तर तिला पण घासून घेतलं, किचनवट्टा क्लीन करून घेतला आणि त्याचबरोबर जे काही तेलाची किटली, त्यानंतर जे काही छोटे-छोटे तुपाचा डब्बा वगैरे ते आहे ना, तर ते पण मी घासून घेतलं आणि आता माझं किचन जे आहे ना, ते पूर्ण डन झालेलं आहे आणि जे काही माझं ग्रोसरी युनिट आहे, जिथे मी बरणी वगैरे ठेवते, तर ते काहीसं असं दिसत होतं. ते बघण्यासाठी मी रात्रीपासून उत्सुक होती, की हे कसं दिसेल, माझं किचन कसं दिसेल आता हा चेंज केल्यानंतर. तर हा छोटासा चेंज मी केला होता किचनमध्ये आणि इतकं छान दिसतंय माझं किचन सध्या, की काय सांगू आणि त्यामध्ये मी ना 1-1, 2-2 बरणीसुद्धा मी ॲड केलेल्या आहे. ज्या शुगरच्या होत्या ना, त्यामध्ये 1 ॲड केली. जे काही एअर टाईट आणि त्याला कडीवाला आहे ना, त्यामध्ये 2 ॲड केल्या. तर अशा थोड्याशा बरण्या ॲड केल्या आणि आता माझं जे काही हे बरणींचं सेक्शन आहे किंवा हे ग्रोसरी युनिट आहे, तर इतकं छान दिसत होतं. कसं दिसतंय तुम्ही सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर चला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल ना, तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग डेली व्लॉग्स बरोबर. तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांना हॅपी दिवाळी. दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.